नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, ICSE असेल, या सर्व बोर्डच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा या नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत. सर्व विषयाच्या पेपर्स संपलेले आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वांसमोर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 10वी-12वी फेस केली त्या विद्यार्थ्यांसमोर पुढचे टार्गेट असेल की 10वी-12वी नंतर काय, व आपल्याला 10वी-12वी नंतर ज्या काही कोर्सला ॲडमिशन घ्यायचे असेल त्या कोर्ससाठी लागणाऱ्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, कुठले डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे आणि कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला कुठे मिळू शकते याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आमच्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग बघूया की इयत्ता 10वी-12वी नंतर लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्याला माहिती आहे की मेन जे डॉक्युमेंट्स लागतात ते सर्वांना माहिती असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्स जे लागतात जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल यांच्या थ्रू दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपचं देखील बेनिफिट घेता यावा या दृष्टीने इम्पॉर्टंट असलेले डॉक्युमेंट्स त्याविषयी आपण वन बाय वन बघूया. सर्वात अगोदर आहे आधार कार्ड. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांच्या सगळ्याही फॅसिलिटीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे काय असेल आता सध्या ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड जर आपल्याकडे असेल तर ते अपडेटेड आधार कार्ड असावं. सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड हे अपडेट करून घ्यावे. त्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असावा. ज्या मोबाईलची आपली इनकमिंग नेहमी चालू असते असा एक मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक करून घ्यावा, जेणेकरून आपल्याला पुढील प्रोसेससाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आधार कार्ड अपडेटेड आधार कार्ड. सो आपलं आधार कार्ड नक्की अपडेट करून घ्या विथ मोबाईल नंबर. सेकंड डॉक्युमेंट असतं स्कूल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. ज्या ठिकाणाहून आपण 10वी किंवा 12वी आत्ता पासआउट होतोय त्या ठिकाणाहून आपल्याला ते स्कूल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10वी-12वीचे मार्कशीट्स आपल्याला त्या ठिकाणाहून मिळून जातात. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं सर्टिफिकेट ऑफ डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी. आपली नॅशनॅलिटी इंडियन आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्याची जी डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी ते आहे सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी. आणि आपण महाराष्ट्र स्टेटचे डोमेसाईल आहोत, या राज्यात राहतो, आधीपासून राहत आलो आहोत, याचा एक पुरावा म्हणून सर्टिफिकेट ऑफ डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी हे दोन डॉक्युमेंट्स आहेत. ॲक्च्युली आधी सर्टिफिकेट ऑफ डोमेसाईल अँड सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी असे दोन वेगवेगळे स्वतंत्र डॉक्युमेंट यायची, पण मागील काही वर्षापासून सर्टिफिकेट ऑफ डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी असं एकच डॉक्युमेंट हे इश्यू केलं जातं. हे आपल्याला कुठे भेटेल, काय भेटेल, कुठले डॉक्युमेंट कसे काढायचे याची एक डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ पार्टमध्ये नक्कीच टाकूया. पण आता सध्या कुठले डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा काय उपयोग याविषयी आपण बघूया. आता महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की सर्टिफिकेट ऑफ डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी. हे डॉक्युमेंट आपल्याला का पाहिजे, तर आपण ज्यावेळेस होम स्टेटमध्ये ॲडमिशन घेत असतो त्यावेळेस या डोमेसाईल सर्टिफिकेटचा आपल्याला नक्कीच बेनिफिट होतो. आपल्याकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, समजा मी महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन घेत आहे आणि माझ्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, तर आपल्याला त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये 70-30 हा जो पॅटर्न असतो त्यामध्ये नक्की बेनिफिट मिळतो. डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांकडे असावं. सो लवकरात लवकर याची प्रोसेस विद्यार्थ्यांनी करावी, कारण आता आपली एक्झाम संपली आहे, आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध आहे आणि हा जो पिरियड आहे 1-2 महिन्याचा ॲडमिशन प्रोसेससाठीचा, तोपर्यंत आपले सर्व डॉक्युमेंट आपल्या हातात येऊ शकतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. तर हे सर्वांसाठी लागू राहील असं नाही, पण ज्या कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट लागू आहे, OBC असेल, SC, ST, NT, BJT, SCBC, EWS या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपले कास्ट सर्टिफिकेट हे नक्की बनवावे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपल्याला आपल्या रिझर्वेशनच्या जो काही बेनिफिट भेटू शकतो ॲडमिशनसाठी, रिझर्वेशनचा नक्की आपल्याला यूज होईल आणि आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी
सर्टिफिकेट जर असेल तर आपल्याला रिझर्वेशनमधनं ॲडमिशन मिळेल. हे आहेत 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपण आतापर्यंत बघितले, सर्टिफिकेट ऑफ डोमिसाइल ॲक्ट, कास्ट सर्टिफिकेट. आता पुढचं जे आहे ते कास्ट व्हॅलिडिटी. ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे कास्टमधनं असतात त्यांना सर्वांना कास्ट व्हॅलिडिटी देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट आपण ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट आणि आपण ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट काढतो नंतर आपल्याला हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येतं. ज्या विद्यार्थ्यांनी अजून कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असेल त्यांनी लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करा, जेणेकरून आपलं लवकर कास्ट सर्टिफिकेट येईल आणि आपण लगेचच कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकतो. कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट हे 2 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत. त्यानंतरचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सगळ्या कास्टसाठी लागू आहे नाही, पण ज्या काही कास्टसाठी जसे की ओबीसी असेल, NT असेल, त्या कास्टसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू असते. या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील आपल्या विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती की आता फायनान्शियल इयर संपते. फायनान्शियल इयर संपल्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपलं लेटेस्ट करंट इयरचं 2025-26 या फायनान्शियल इयरचं इन्कम सर्टिफिकेट आपल्याकडे असावं. इन्कम सर्टिफिकेट आपण म्हणतो की 2 वर्षाचं आहे. इन्कम सर्टिफिकेट 2 वर्षाचं आहे याचा अर्थ असा की त्या इन्कम सर्टिफिकेटमध्ये आपल्या मागील 2 वर्षाचे इन्कम मेन्शन असेल, पण त्याची व्हॅलिडिटी ही 1 वर्ष असते. इन्कम सर्टिफिकेट ऑफ करंट फायनान्शियल इयर खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आपल्याला ॲडमिशन घेतल्यानंतर विविध स्कीम्स असतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, त्यांच्या स्कीमसाठी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट मानलं जातं. त्याच्यानंतर आहे की आपण कास्टमध्ये आहोत, रिझर्वेशन्समध्ये असो किंवा अदर बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे आहेत, पण आपल्याकडे स्टुडंट्स बँक अकाउंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सांगितले की बँक पासबुक. बँक पासबुक म्हणजेच काय की जेणेकरून विद्यार्थ्यांनी कुठल्या एखाद्या स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल त्यांच्या बेनिफिट्स हा आता डायरेक्टली त्यांच्या अकाउंटला येऊ शकेल. कारण आता आपल्याला सर्वांना माहिती की आधार मॅपिंगमुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी खूप सोयीच्या झालेल्या आहेत. बँक पासबुक ज्यावेळेस आपण अकाउंट काढतो, आता आपलं बँक अकाउंट हे आपल्या आधारला लिंक असतं आणि 90% स्कॉलरशिप ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील या डायरेक्ट आपल्या आधार ज्या बँक अकाउंटला लिंक असेल त्या बँकेत डायरेक्टली ट्रान्सफर केली जाते. स्टुडंट अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होत असतात. बँक अकाउंट हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्यांचा गॅप नेक्स्ट डॉक्युमेंट आहे, ज्या विद्यार्थ्यांचा गॅप असेल, त्यांनी CETचा स्कोअर वाढावा यासाठी गॅप घेतला असेल किंवा काही इश्यू असेल, आपलं जो काही इश्यू असेल त्या रिगार्डिंग आपण आपलं एक गॅप सर्टिफिकेट जर लागू असेल तर जे आत्ता 2025ची परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट हे लागू होत नाही. पण ज्यांनी 24ची एक्झाम दिली होती आणि CETसाठी असेल किंवा अन्य कारणासाठी गॅप घेतला असेल एखादा वर्ष किंवा 2 वर्ष, तर आपल्याला ॲडमिशन घेतेवेळी गॅप सर्टिफिकेट हे मागितले जाते. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे, हे आपल्याला नक्की लागते. नंतर आहे हँडिकॅप सर्टिफिकेट. जर लागू असेल तर एखादा विद्यार्थी काही हँडिकॅपच्या एखाद्या क्रायटेरियामध्ये येत असेल, त्या विद्यार्थ्यांकडे त्यांचे रिझर्वेशन जे आहे हँडिकॅपचे रिझर्वेशनचं बेनिफिट घेण्यासाठी हँडिकॅप सर्टिफिकेट असणं देखील इम्पॉर्टंट आहे. हे झाले काही बेसिक डॉक्युमेंट्स होते, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की नॅशनॅलिटी डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, इन्कम सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, हँडिकॅप सर्टिफिकेट आणि अपडेटेड आधार कार्ड विथ बँक अकाउंट. हे आपण एक 10 ते 12 डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. हे डॉक्युमेंट्स आपल्याला ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे असतात. हे डॉक्युमेंट्स नसतील तर आपल्या ॲडमिशनला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. सो सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती राहील की आपल्याकडे आत्ता पुरेसा वेळ आहे. ही व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचेल आणि आपलं कुठलाही विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया. हे डॉक्युमेंट्स सर्वांनी प्रिपेअर करा. जसंही आपला रिझल्ट लागेल त्यानंतर लगेचच ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होत असते. आपले एक्झाम होऊन
एक 8-15 दिवस झालेलेच आहे. आपले रिझल्ट हे मे मध्ये येत असतात. मे 15 ऑनवर्ड किंवा त्या एक डेटच्या अकॉर्डिंगली डेट हे आपलं बोर्ड डिक्लेअर करेल. पण रिझल्ट लागेल पर्यंत आपल्याकडे जो वेळ आहे तो आपण व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवावे ही एक विनंती राहील. हे डॉक्युमेंट्स होते ते बेसिक होते, त्यामध्ये आपण बेसिक डॉक्युमेंट्स बद्दल माहिती घेतली. यासोबतच आपल्याकडे 2 लेटेस्ट कलर पासपोर्ट साईज फोटो असावेत. 2 मीन्स काही ठिकाणी आपल्याला 10-12 पण द्यावे लागतात ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी. त्यामुळे आपण मल्टिपल ठिकाणी देखील कॉलेजला ॲप्लाय करतो. सो आपलं नुकसान होऊ नये यासाठी जास्तीत जास्त पासपोर्ट साईज फोटो पण आपण एक 15 तरी मिनिमम पासपोर्ट साईज फोटो आपण विद्यार्थ्यांनी बनवून घ्यावे. ते पण लेटेस्ट असावे. कारण काय होतं की आपण फर्स्ट इयर सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो किंवा डिप्लोमा असेल किंवा कुठल्याही अन्य कोर्सेसला ॲडमिशन घेतो आणि आपले फोटो हे 2-3 वर्षापूर्वीचे असतात, ज्यामध्ये आपण स्वतःही आपल्याला ओळखू येत नसतो. सो हे असं काही होऊ नये. सो लेटेस्ट कलर पासपोर्ट साईज फोटो हे देखील आपले इम्पॉर्टंट आहे. या सर्व डॉक्युमेंट्सना व्यवस्थित स्कॅन करून आपल्याकडे ठेवणं देखील अपेक्षित आहे. जर 12वीचा विद्यार्थी असेल त्यांच्याकडे 10वीचं मार्कशीट प्लस सर्टिफिकेट असे 2 डॉक्युमेंट अवेलेबल असतात. ते देखील इम्पॉर्टंट आहे. कारण काही ठिकाणी आपल्याला आपल्या जन्मतारखेचा पुरावा यासाठी 10वीचं रिझल्ट न मागता 10वीचं सर्टिफिकेट द्यावे लागतं. सर्टिफिकेटवरती आपली जन्मतारीख पूर्ण मेन्शन असते. सो ते 2 डॉक्युमेंट देखील इम्पॉर्टंट आहे, जे 10वी पास आउट होऊन 12वीची परीक्षा ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपलं 10वीचा लिव्हिंग सर्टिफिकेट जे असेल ते आपण आता 11thला ॲडमिशन घेत्या वेळी जमा केलं असेल, पण त्याची देखील आपल्याकडे झेरॉक्स कॉपी वगैरे ठेवणं अपेक्षित आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स प्रिपेअर केल्यानंतर मिनिमम 1 ते 2 सेटमध्ये आपल्याकडे या सर्वांच्या झेरॉक्स कॉपी अवेलेबल असाव्यात. सगळ्यात महत्त्वाचं, ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला काही दिवसांसाठी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स जसे की रिझल्ट्स असतील ते आपल्याला कॉलेजला जमा करावे लागतात. 10वी-12वीचे रिझल्ट्स असतील ते आपल्याला जमा करावे लागतात. सो रिझल्टच्या, लिव्हिंग सर्टिफिकेटच्या जास्तीत जास्त झेरॉक्स कॉपी आपल्याकडे असाव्यात. ठीक आहे. हे होती एक बेसिक माहिती. याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कुठे भेटू शकते, त्याची प्रोसेस कशी असेल, नॉन प्रिव्हिलेज सर्टिफिकेट कसे काढायचे, इन्कम सर्टिफिकेट कसे काढायचे, गॅप सर्टिफिकेट आपल्याला कुठे मिळू शकते आणि डोमेसाईल नॅशनॅलिटी हे देखील सर्टिफिकेट आपल्याला कुठे मिळू शकते, याची प्रोसेस काय असेल, याचा डिटेल व्हिडिओ आपण लवकरात लवकर घेऊन येऊया. पण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर असं नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.